तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपल्याबरोबर हा अर्णव आणि मी असे. तर आता जाऊया आता पटल्यापट घराकडे. थोडे काम चालू आहे आणि मामा असं सगळे असत. तर जाऊया आता पटापट आपण. फणसाचं झाड बघा मंडळी कसं असं आता फणस लागली आहेत. काही लागले आहेत. जाऊया पटापट. हे अर्णव चल. निसर्गरम्य असं कोकण गाव आमचं. तिथे मजा खूप असते. निसर्गात एकदम असं डुबून गेलेलं गाव आहे कोकण हा. तर मंडई आपल्याला समोर दिसू शकतात कोंबड्या आणि फिरतात बघा कशा. तर मंडई थोड्याच वेळात आपण जाऊया पटापट घराकडे जाऊया आपण मस्तपैकी. आणि बघू शकता निसर्ग एकदम मस्तच आहे आपल्या कोकणातला. सगळीकडे नारळाची झाडं कुठे काय मजा एकदम. काजू बिजू मंडई आता काजू तर संप दिले म्हणजे झाडाचे संप दिले. हे बघा काजू हे आज दिसता तुमच्याकडे तरी. आणि हे बघू शकता आंबे बघू शकता. मामा खय असास या मा अडेल वाटतं मंडई. बघूया ह्या घरात दिले कारण आता मामाचं घर तिकडे चालू आहे नवीन करतायत. तर तोपर्यंत राहायला जागा पाहिजे त्यामुळे ते आली आहेत. बघूया काय करतात ते. तर थोड्याच वेळात मंडई आपण आलेलो आहे. एक जुनं घर आहे आमचंच आहे. इथे आलेलो आहे. तिथे पहिले राहायचे. तर आपण आलेलो आहे आतमध्ये. जाऊया आतमध्ये बघूया कसं काय ते. तर मंडळी आपण इथे बघू शकतो हा वरांडा आहे. हा म्हणजे लोटा आहे आणि ही वळ आहे. इथे आम्ही शेण काढत आहे कारण आता यायची तयारी इथे करणार आहे आम्ही. तर बघूया कसं काय होतं ते. आणि हे बघा शेण सारवलं जातं आहे पूर्णपैकी आणि पूर्ण मातीचं घर आहे एकदम बघू शकता तुम्ही. आणि इथे तब्बल आता 5-6 वर्ष झाली इथे कोणच राहत नाही. इकडचे ते मुंबईला गेले तसं म्हटलं जातं. म्हणजे घर बघू शकता एकदम मातीचं घर आणि जुनं पुराणं घर आहे. तोपर्यंत चालवून घ्यावं लागणार आम्हाला पण. अर्णव काय गेलो गे. तर मंडई अर्णव त्या नवीन घराकडे गेलो असं वाटतं. तर जाऊया आपण फटाफट. हे ढोल बघू शकता तुम्ही. हे आहेत आपल्या आवडातलेच आहेत. ते शिंगम्या बिंग्याला वाजवतात. तर बघा कलर उडलेला आहे बघा मंडई बघू शकता तुम्ही. कलर उडलेला आहे त्याच्यावरती. तिथं आणि झाल्यावर इथे आणून ठेवतात. आणि ही सिंडेक्सची टाकी बघू शकते ते मोठी आहे. आणि तोपर्यंत म्हणजे इथे राहायला असं चांगलं आहे काय टेन्शन नाही. मातीचं घर आहे पूर्णपैकी. इथे पहिले राहायचे 5-6 वर्षापासून मंडई बंद आहे. त्यामुळे जरा साफसफाई करावी लागते आणि पूर्ण शेण सारवण होईल आता. 4-5 खोल्या आहेत मंडई. तर मंडई आम्ही थोड्या वेळाने येऊया इथे परत. आणि तसं आता मंडई बघू शकता ही पण तुळस पण गेलेली आहे इकडनं पूर्ण. तुळस पूर्ण लावायची आहे आता थोड्याच दिवसात. आणि तुम्ही बघू शकता वरती कसं कौलारू घर आहे एकदम छोटंसं. पहिलं आमचं पण असंच होतं मामाचं. पण आता ते जरा नवीन मानायला घेतलं आहे मामाने. तर आता जाऊया फटाफट. अर्णव कुठे काय कसं काय करते तर बघूया. कुठे गेलो हा. तर मंडी आता सगळे स्लॅबचंच घर बांधतात. सगळ्यांना स्लॅबची घरं आवडतात कोकणामध्ये. तर कोकणामध्ये जास्त बिल्डिंग बांधायला चालू केले आहेत. तर हा निसर्ग राहील पुढच्या 5-6 वर्षापर्यंत तसं वाटत नाही. पण काय टेन्शन नाही मंडई होईल काय होईल ते होईल. तर मंडई आपण आलेलो आहे घराच्या इथे. आणि ही बघा अर्णवची सायकल लावलेली आहे. आणि अर्ण आतमध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता. तर थोड्याच वेळात आपण घरात पोचलो आहे. तर आता काम चालू आहे पूर्ण प्लॅस्टरचं काम पूर्ण झाल्यानंतर लाद्या बसवायला घेणार आहे. तर अजून जरा वेळ लागेल. महिना तरी होईल. एक तरी महिना लागेल असं वाटतं आहे मला. टेन्शन नाही होईल पटापट. आणि तर मंडई तुम्ही नारळाची झाडं बघू शकता आमची कशी आहेत मस्त मस्त. आणि अर्णव पण इथे काय काय करता हे बघा. आणि पाना पण ह्याला बघा पक्षी कसलं येईल बघा बाबा दिसता मंडई. आलो बघा पटकन ते का मध खाऊ घेतो तो. हे डंबेल बनवला बघा मंडई आम्ही व्यायाम करण्यासाठी. 4-4 किलो असतात काहीतरी. 4 किलो काहीतरी असतात 4-5.
4-5-6 किलो काहीतरी असत असं वाका वाटतं. तुळस बघा मंडई कशी आहे, एक नंबर आहे हा तुळस. कोकणातील तुळस आहे ही. कोकणात तुळशी एकदम मस्त होतात मंडई किती काय तरी. कारण कसं आम्ही आता खत नसलं तरी मस्त होतात, कारण मातीच आपली अशी असतात. आणि ही बघ इकडे एक तुळस आहे. बाकी हे नारळाची झाडं आहेत ती लावायची आहेत मंडई. आणि हे बघा हे एक नारळाचं हेच पोपळीचं झाड आहे. म्हणजे पोपळ म्हणजे तुम्हाला समज नसणार, ज्यांना नाही ज्यांना समजलं त्यांनी कमेंट करून सांगा पोपळीचं झाड म्हणजे काय असतं. म्हणजे पोपळ हा कसलं झाड असतं ते मला कमेंट करून सांगा. आणि मंडई बघू शकता इथे पण आहे पोपळीचं झाड आणि कलर ठेवलेला आहे मंडई इथे. आणि तुम्ही हे बघू शकता की हे तुम्हाला झाड दिसते ते पानांचं आहे, जे खाद्य पानं असतात ती वाली. आणि एकदम गावठी वेल आहे, ती झाडावर चढवली आहे बघा मंडई. पूर्ण वर सगळं झाडावर चढली आहे मंडई गावठी वेल. एक नंबरच आहे आणि खायला पण पान मस्त लागतं. मस्तच आहे गावठी वेल. आणि आपलं झालेलं आहे सगळं. आणि कोरफड बघा लावलं आहे आतमध्ये. आणि मंडई तुम्हाला सगळ्यांना ट्विस्ट आला असेल की हे ह्या कशा कामी बांधला. ह्या कशासाठी बांधला माहिती आहे की अडे आतमध्ये जी कोंबडी बिंबडी जाऊ नयेत आणि बारकी बारकी आपली झाडं खाऊ नयेत त्यामुळे. जसं की ते बघू शकता तुम्ही, ते झाड आहे अळूचं बारकं झाड उगलं आहे. तर काय करतात कोंबडी माहिती आहे, बारकं झालं झाड लगेच खाऊन टाकतात. त्यामुळे आम्ही असं लावलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यात ते बघू शकतास की त्याच्यातनं बांधली असा आणि त्याच्यावरती आम्ही हा ठेवलेला असा, कारण त्याच्या आतमध्ये एक विशिष्ट प्रकारची झाडं असत. तुमका पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार मी, सांगतले मी. आणि मंडई तुम्ही बघू शकता ही ही असं आपली आबोली बघू शकता तुम्ही, मस्तच आहे. किती मस्त आबोली फुललेली आहे मंडई, एक नंबरच. आणि आपल्या इथे जास्वंदाची पण फुलं असतात मंडई. ही बघा तुम्ही बघू शकता, हे बघा हे जास्वंदाचं फुल आहे. थांबा दाखवतो. तुला कॅमेरा जर हलतंय मंडई. ओके. तर भेटले मग नारळ पण बघू शकता तुम्ही, नारळ पण हिरवे हिरवेगार मंडई लागलेत. खूप कष्ट लागतं मंडई हे सगळं करायला, काही टेन्शन नाही. जर कष्ट जरा घेतलं तर सगळं होऊन जाते. तर एवढं सगळं तर आपण बघून झालेलं आहे, एक नंबर मजा आलेली आहे आज. तर आता ही केळीची झाडं बघू शकता तुम्ही, केळीची झाडं बघा मंडई एक नंबर असतात. ग्रीन ग्रीन एकदम हिरवीगार सगळी पसरलेली असतात. कोकण हा एकदम हिरवगार आणि निसर्गतेने नटलेला आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि बघत राहा आपले ब्लॉग्स. आणि जर आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. तर मंडई सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला.